सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आत्ताचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा, जसं की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचा विषय वेगळ्या पद्धतीने होत असलेला दिसून येतो आणि ह्याच्यामध्ये एक विषय असा आलेला आहे पुढे की काही विद्यार्थ्यांचे मेसेज आलेत की सर, जर वयवाढीचा विषय झाला तर पुढे 15 दिवस जर गेले समजा, तर मग ग्राउंड चालू राहतील का, की फिजिकल चालू राहतील का, पोलीस भरती ही सुरळीत होईल का किंवा कंटिन्यू चालू राहील का, हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आलेला आहे. म्हणजे पोलीस भरतीला जर वयवाढ दिला तर वयवाढ दिली असताना पुढची जी प्रोसेस आहे, जी मैदानीची प्रोसेस आहे, ती कंटिन्यू 19 तारखेपासून पुढे राहील का, असा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे. सो त्याच्यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे, महत्वाचा आत्ताचा खूप महत्वाचा विषय आहे. त्याच्या अगोदर थोडीशी एक बॅकग्राऊंड सांगतो, थोडंफार एक महत्वाची सूचना. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या एकाच सलग 2017 पासून 2024 पर्यंत 6 पोस्ट त्याने मिळवलेल्या होत्या, त्याचं मी व्हिडिओ, त्याची एक मुलाखत काल सांगलीला असताना थोडाफार वेळ काढून त्याच्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. फक्त शुभेच्छा दिल्या नाही, पुढची प्रोसेस कशा पद्धतीने करायची, पुढे अजून प्रगती कशी करायची, थोड्याफार टेक्निकल गोष्टी असतील किंवा काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या त्याच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्याला थोडासा आशीर्वाद देऊन मी तिथून निघालो. अशा पद्धतीने राजेंद्रची जी काही मुलाखत घेतलेली आहे, तो आता पाठीमागे व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये मग सीआरपीएफ आहे, बीएसएफ आहे, फॉरेस्ट आहे, एसआरपीएफ आहेत, वेगवेगळ्या पोस्ट त्याने काढलेल्या होत्या. कट ऑफ 59 लागलेला असताना सेंट्रल गव्हर्नमेंटला या वाघ्याला 72 मार्क होते. लक्षात ठेवा, तुमच्यासारखाच एक धगधगतं मशाल, धगधगती ऊर्जा ग्रामीण भागामधली ह्या मुलग्यामध्ये जर असेल तर तुमच्यामध्ये तर असायलाच पाहिजे. फक्त मोटिवेशनसाठी या गोष्टी होत्या, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कुठला मोठेपणा किंवा काही कोणत्याही गोष्टी नाही, तेवढं लक्षात ठेवायचं. सो त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. आता आपण महत्वाच्या मुद्द्याला येऊयात की पोलीस भरतीला जर वयवाढीचा विषय झाला तर काय होईल. एक थोडासा पाठीमागचा इतिहास बघितला तर सकाळचा व्हिडिओ मी टाकलेला होता. त्याच्यामध्ये शिष्टमंडळ आणि जरांगी पाटील आणि प्लस आपले सर्व विद्यार्थी जे कोण गेले होते ते सर्व विद्यार्थी यांच्यामध्ये बैठक झाली. ती बैठक तुमच्यापर्यंत पोहोच केलो. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वयवाढीचा विषय झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 वर्ष वयवाढ किंवा एक शेवटची संधी देऊन 2 ते 2.5 लाख मुलांना संधी द्या म्हणून जरांगी पाटलानं आपल्या शिष्टाचार मंडळ जे आहे किंवा शिष्टमंडळ जे आहे त्या व्यक्ती म्हणजे सामंत वगैरे होते आमदार, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह विचार घेऊन तिथून बाहेर पडत असताना एक विद्यार्थ्यांना आशा दिली की याच्यावरती पॉझिटिव्हच उत्तर येईल, एवढं लक्षात ठेवून सांगितलेलं आहे. त्याचं उत्तर कधीपर्यंत येईल, माझ्या अंदाजे मंगळवार संध्याकाळपर्यंत उत्तर यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की पोलीस भरती फक्त 3 ते 4 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये राहिलेली आहे. आज 16 तारीख आहे, 17, 18, 19ला पोलीस भरती चालू होणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत काय होणार, जर आज उद्या जर निर्णय झाला विषय, आता सगळ्यांचा प्रश्न असे आहे की काही जिल्हे सोडता, म्हणजे रायगड सोडलं, मुंबई सीपी सोडलं, तर बाकीच्या मॅक्झिमम घटकांचं हॉल तिकीट हे आलेलं आहे. हॉल तिकीट प्रसिद्ध पण झालेले आहेत. ह्याच्यामध्ये टेक्निकली बाब सोडल्या तर काही गोष्टी महत्वाच्या पण आहेत, लक्षात ठेवायचं. जसं की एकाच वेळी 2-2 ग्राउंड आलेले आहेत, 2 दिवसामध्ये 2 ग्राउंड आलेले आहेत, सलग 3 दिवसामध्ये 3 ग्राउंड आलेले आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. प्रशासनाला फोन केला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला तर विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तर भेटतात. त्यांना विषय अजून सुद्धा समजायला नाहीये. काल एक ऑडिओ क्लिप वगैरे व्हायरल झालेली होती. विद्यार्थ्यांनी एक घटक एक अर्ज हे सुद्धा त्यांना माहित नाही. तो मुलगा सांगतोय ड्रायव्हरला मी इकडे भरलाय, कॉन्स्टेबलला मी इकडे भरलाय, तरी पण ते म्हणतात एक जिल्हा एक अर्ज. काय कळाल्यात गोष्टी काय माहित लोकांना. प्रशासनावरती आहात, वेगवेगळे GR येते तुमच्याकडे, तुम्ही योग्य पद्धतीने उत्तर त्यांना द्यायला सांगायला पाहिजे. प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक जिल्ह्याला किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका जिल्ह्याला तुम्हाला अप्लाय करायला येतो, हा नियम आहे, बरोबर. मग त्या विद्यार्थ्याला तुम्ही देत असताना उत्तर चुकीच्या पद्धतीने दिलाय, नंतर तुम्ही त्याचा संबंधित अधिकाऱ्याला फोन करा. तुम्हाला पण अधिकार आहे, तुम्ही पण करा. अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुलांची, तुम्ही पण पदावर आहात, लक्षात घ्या. तुमच्या वेळी भरतीच्या झाल्या ते एक सलग पद्धतीने होत्या आणि एवढं स्ट्रिक्ट पद्धतीने काही नव्हतं, लक्षात घ्या. आताच्या भरत्या या एवढ्या विघ्नांमध्ये अडकत आहेत. एक तर पूर्ण भरती नाहीये, लक्षात घ्या. होत आहेत ते पण सरळ होत नाहीत. तलाठीचा जर विषय बघितला तर तलाठीचा मोरक्या आज पकडलेला आहे, लक्षात ठेवा. विचार करा. आणि सरकार म्हणतंय प्रूफ द्या. जिल्ह्याचा एक क्लासरूम अधिकारी म्हणतोय की एका सेंटरचे जे काही प्रमुख होते, सुपरवायझर वगैरे, ते सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते. त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी ते सादर केलेलं असताना गृहमंत्री म्हणतात की तुम्ही प्रूफ द्या. अरे आयुक्त सांगतो कॉपी झाले,
आयुक्त सांगतो तिथला सुपरवायझर जो मेन आहे तो सुद्धा याच्यामध्ये सामील आहे, तरी सुद्धा तुम्ही असलं गटाळ मागणं किंवा गचाळ मागणं करताय. तुम्ही काय करायचं तुम्ही सांगा. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली जी पोलीस भरती आहे ती 1760 विघ्नांमध्ये अडकून झालेली दिसून येते. पण याच्यावरती आता विषय काय की पोलीस भरतीवरती वयवाढीचा विषय हा 100% लवकर होण्याची शक्यता आहे असं सामंतांनी सांगितलंय. आम्ही नाही बोलत. उदय सामंत जे आपले आमदार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यावरती लवकर लोक पॉझिटिव्ह निर्णय घेऊ. समजा उद्या संध्याकाळपर्यंत मंगळवार संध्याकाळपर्यंत मी जसं म्हणतो तशा पद्धतीने निर्णय आला आणि 2.5 लाख मुलांना फॉर्म भरायला वेळ दिला, एक 10 दिवस, मग एससीबीसी सुद्धा प्रकरण येते पुढं. ते सुद्धा विद्यार्थी जाणार 100%. एससीबीसी पण जाणार त्याच्यासोबत आणि एससीबीसी वाले पण म्हणणार आम्हाला पण संधी द्या, कारण त्यांना जर एक संधी देत असेल तर तेवढ्याच पिरियडमध्ये आम्ही सुद्धा फॉर्म भरू शकतो, कारण की आमच्याकडे ऑलरेडी सर्टिफिकेट आहेत. आम्हाला 2 दिवस लेट झालाय, 4 दिवस लेट झालाय, आम्हाला पण संधी द्या. मग त्यांच्या पण मागण्या मान्य होतील आणि 10 दिवस एकत्रित दोघांना सुद्धा संधी दिली जातील असं मला वाटतं. 10 दिवस पुढे गेलं तर 19 किंवा 19 पकडा, 19, 10, 29 म्हणजे जून महिना संपला. तर ह्या पिरियडमध्ये ग्राउंड चालू होईल का? शक्य नाही आहे. ह्या पिरियडमध्ये जर त्या मुलांना जर फिजिकल किंवा फॉर्म भरायला वेळ दिला सरकारने तर फिजिकल चालू होऊ शकत नाही, लक्षात घ्या. कारण की काही मुलं इकडून तिकडे जाणार, तिकडून इकडे येणार, वेगवेगळ्या पद्धतीने जिल्ह्यांची अर्जांची संख्या वाढणार. अर्जांची संख्या वाढली तर पर डेला किती होणार? मुलं 500 होती, 1500 होती, तिथं 1600 घ्यायला लागतील, 1700 घ्यायला लागतील, आणि 2.5 लाख मुलं ऍड होतील पूर्ण जिल्ह्यांमध्ये. बरोबर आहे. मग परत नियोजनाचा प्रश्न येणार प्रशासनाकडे, परत भरतीमध्येच अडकणार. मग अशा पद्धतीने सगळं हा विषय व्हायला लागणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की जर एससीबीसी असेल किंवा वयवाढीचा विषय असेल तर वयवाढीचा विषय आणि एससीबीसीच्या या मुलांना माझ्या मते वेळ देऊ शकतात सरकार असं वाटतं. एकंदरीत जर सरकारनं पॉझिटिव्ह विचार केला आणि पुढच्या विधानसभेचा विचार केला असता, एकंदरीत ह्या गोष्टी लक्षात येतात, तेवढं लक्षात ठेवायचं. काल जरांगे पाटलांनी त्यांना लक्षात आणून दिलंय की मायबाप हे 2.5 लाख मुलं ही सगळ्या समाजातली आहेत, सगळ्या जाती धर्मातली आहेत. ह्या मुलांना संधी दिला तर एवढ्या 2.5 लाख मुलांचा दुवा तुम्हाला लागेल, एवढ्या 2.5 लाख मुलं तुमच्या पाठीशी उभा राहतील. हा खूप महत्वाचा विषय आहे. या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. ती गोष्ट सामंतांच्या मनाला लागली आणि त्याच्यावरती शेवटी स्टेटमेंट दिलं सामंतांनी की आम्ही याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करू, कारण की त्यांना एक मतं खूप महत्वाचे आहेत. जर एका निर्णयानं 2 लाख 2.5 लाख मुलं जर सरकारच्या पाठीमागे उपस्थित राहिली, उभी राहिली, तर कदाचित यातली जर 1-1.5 लाख जरी मतं मिळाली, 1.5-2 लाख मतं, तर सुद्धा खूप मोठा विषय आहे. तो त्यांचा बिझनेस माइंड आहे, तो त्यांच्या पद्धतीने विचार करतील. कुणाला किती मतदान द्यायचं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, तो त्यांचा निर्णय. पण एकंदरीत त्यांचा व्ह्यू कसं बदलायचं किंवा कुणाच्या थ्रू जायचं हे आपलं काम आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून जे विद्यार्थी जरांगे पाटलांना भेटले, एकदम मोक्याच्या वेळी तुम्ही भेटलात, त्यासाठी तुमचं माझ्या चॅनलकडून परत एकदा आभार मानतोय. सो अशा पद्धतीनं हे जे काही होणार आहे पुढचं, जर सोमवार संध्याकाळपर्यंत आणि माझ्या अभ्यासानुसार मंगळवार संध्याकाळपर्यंत विषय झाला तर मग कुठलेही फिजिकल चालू होऊ शकत नाही. तिकडे फॉर्म भरायला चालू असताना इकडे फिजिकल होत नाही, कारण की पहिलं म्हणजे जेवढी काही आता जर केली तर पहिल्यापासून ते 2.5 लाख मुलांपर्यंत नवीन सगळं नियोजन करावं लागणार सरकारला. परत पावसाचा विषय येणार आणि ही पोलीस भरती एकंदरीत, जसं मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की पोलीस भरती ही निम्म्यात अडकणार, माझा शब्द आहे, ही पोलीस भरती जरी सरकारनं चालू केली तर ही पोलीस भरती निम्म्यात अडकणार म्हणजे अडकणार. ते कसं का तुम्ही बघू शकताय. नसेल कंटिन्यू केली तर मुलांना जे 50 पैकी 50 पाडणार ते मुलं 44-42 वर येणार. जी 42-44 ची मुलं आहेत ती 38-36 वर येतील. जी 36-35-34 ची मुलं आहेत ती 30 वर येतील. आणि जी 26-30च्या दरम्यान आहेत ती मुलं 20 वर आली तर 26चा क्रायटेरिया तुम्हाला कमीत कमी पुढच्या अर्हतेसाठी किंवा पुढे जायलासाठी तुम्हाला कमीत कमी 26 मार्क पडले तरच त्या गोष्टीचा विचार केला जातो. लक्षात घ्या, जे काटावर विद्यार्थी आहेत 30-32 मार्काचे, ते जर 22-24 वर आले तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही. कमीत कमी जर तुम्हाला एकाच 10 प्रमाणात थेअरीसाठी जायचं असेल तर तुम्हाला एकंदरीत 26+ मार्क पाडावे लागतात. हा नियम आहे, मी सांगतोय, लक्षात घ्या. त्यामुळं कुठंतरी ह्या गोष्टी चुकत असताना दिसून यायला लागलेत. एकंदरीत सरकारने विचार करायला पाहिजे या गोष्टीवरती. सो या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्या मगापासून तुमच्यापर्यंत पोच केलेत. जसं माझा अभ्यास आहे किंवा माझा अनुभव आहे त्याच्यावरून मी सांगतो की जर फॉर्म भरायला चालू दिले तर त्यांना 10 दिवसाची मुदत जर दिली तर कदाचित फिजिकल हे पुढे जाऊ शकतं. पण
प्रॅक्टिस मात्र जी मुलं आहेत, आता जी मुलं 100% प्रॅक्टिसमध्ये आहेत, ज्या मुलांना वाटते की भरती पुढे जायला नको, परत आम्हाला वेळ होणार, जे 4-5% आहेत मुलं, अशी मुलं रागवू नका. विषय प्रत्येकाचा आहे, ते प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी न्यायासाठी लढणारच आहे. सो तुम्ही पण प्रॅक्टिसमध्ये राहा, जसं आता आहे तसंच त्याच पद्धतीनं. आणि मी 40 दिवसांपूर्वी पण सांगत होतो की प्रत्येक दिवस प्रॅक्टिसमध्ये ठेवा. हे सरकार आहे, हे सरकार जर कोर्टाला बगल देऊन जर पुढे जात असेल तर तुम्ही आम्ही क्षुल्लक लोक आहोत त्यांच्यासमोर, लक्षात ठेवा. जर आपल्यामध्ये युनिटी असेल, एक 5-6 हजार मुलं जर एकाच वेळी कुठेतरी येऊन एक इतिहास करायचा असेल तर 100% इतिहास होऊ शकतो. पण हा इतिहास मुलांना मान्य नाहीये. काही मुलं फक्त मोबाईलवरतीच मेसेज करतात हजारो, कुणी एकत्र यायला तयार नसतं. हे मी गेले 7 महिने अनुभवलेलं आहे वेटिंगच्या मुलामध्ये. गेल्या वेळी जे वेटिंगच्या मुलांमध्ये लिडरशिप केली, मी प्रतिनिधित्व केलेलं होतं, तिथं बोलायला आणि नावं ठेवायला 1000 जण होते, पण भेटायला 5, 6, 7, 8 आणि लय तर ताणून नागपूरला 90 मुलं. अशा पद्धतीने एकंदरीत घटना झाली होती, तुम्ही बघितलेलाच असाल. सो एकंदरीत या घटना थोड्याशा वेगळ्या आहेत, प्रत्येकाचा विषय आहे. जर तरचा विषय इथं झालेला आहे. आता बघूयात सरकार काय निर्णय देतात, ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, लक्षात घ्या. सो तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहा. मी सांगतोय म्हणून ग्राउंड पुढे जाणार बोललो होतो म्हणून आम्ही निवांत राहिलो आणि मार्क कमी पडले, असं कोणीही बोलू नका. मी आता ज्या शक्यता आहेत त्या दर्शवलेल्या आहेत. एकंदरीत पूर्ण अभ्यास आहे गोष्टीवरती म्हणून बोलतोय. पण तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की तुमचं 2 टाइमचं वर्कआउट हे पाहिजे म्हणजे पाहिजे. मग ते प्रॅक्टिशनर असू देत नाही तर अनप्रॅक्टिशनर असू देत, कुणीही असू देत, तुमचं वर्कआउट हे आताच्या घडीला पाहिजे म्हणजे पाहिजे. बाकी सगळा निर्णय जो सरकार घेईल तो मान्य करावा लागेल. अजून पण सांगतोय, अजून पण मैदानी पुढे जायला पाहिजे, याच्यावरती कोणीही निर्णय घेतलेला नाही, एवढं लक्षात ठेवायचं. मी अजून पण सांगतोय, मगाच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, जरांगे पाटलांच्या भेटीमध्ये जरांगे पाटील पण बोलले, उदय सामंत पण बोलले, आम्ही वयवाढीचा विचार करू, पण मैदानी पुढे न्यायचं का नाही हा विषय आहे. कारण की मैदानी पुढे नेली तर विधानसभेची आचारसंहिता आली, त्याच्यामध्ये फिजिकल घेता येणार नाही, त्याच्यामध्ये पेपर घेता येणार नाही आणि मग यांना मतं मागता येणार नाही एकंदरीत. त्यामुळे ही गोष्ट फास्ट काय चाललंय एवढं लक्षात ठेवायचं. ही गोष्ट पुढच्या 5 वर्षाच्या विचारांनी चाललेली आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून पोलीस भरती एक राजकारण मी नाव का दिलं, ह्याच्यासाठी नाव दिलंय. पोलीस भरती एक राजकारण आहे. मग यामध्ये आपण अडकायचं की वेटिंगला पडायचं की सिलेक्शन न होता बाहेर पडायचं, हे तुमच्या हातात आहे. खूप महत्वाचं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेले आहे. सो चॅनलला लाईक करायला विसरू नका, या व्हिडिओला पण लाईक करा. मॅक्झिमम मुलं या प्रामाणिक प्रयत्नासाठी लाईक करतीलच. आणि दुसरी गोष्ट, त्याबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लगेचच एका क्लिकमध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ती जॉईन करायची आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी शेवटी इथंच थांबतोय. धन्यवाद.